कांदा निर्यात बंदीचा 30 लाख जणांना फटका बसलेला आहे। 30 लाख कामगारांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड आता ओढवलेली आहे। कांदा वाहतूक करणारे 7,000 कंटेनर मुंबईतील न्हावाशेवामध्ये प्रतीक्षेत आहेत। 14,000 ट्रक चालक आणि क्लीनरवरही उपासमारीची वेळ यामुळे आलेली आहे। कांदा वाहतूक करणारे 7,000 ट्रक हे सध्या व्यवसायाविनाच थांबून आहेत आणि त्यामुळे अनेक जणांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। 30 लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड यामुळे ओढवलेली आहे। कांदा निर्यात बंदीचा 30 लाख जणांना फटका बसतोय। 30 लाख कामगारांवरती आता बेकारीची कुऱ्हाड ओढवलेली आहे। मजूर, ट्रक चालक, सुरक्षा रक्षक कामगारांवरती बेकारीची वेळ आलेली आहे। कांदा निर्यात बंदीचा हा सर्वात मोठा फटका पाहायला मिळतोय। 30 लाख जणांना आता बेरोजगार व्हावं लागलेलं आहे। कांदा वाहतूक करणारे 7,000 कंटेनर हे मुंबईमधील न्हावाशेवामध्ये प्रतीक्षेतच उभे असल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, कांदा निर्यात बंदीचा हा सर्वात मोठा फटका मानावा लागेल, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, खरं म्हणजे आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे। कांदा नाशिकमधून आणि एकूणच देशातून परदेशामध्ये जाणार नाहीये। मात्र या सगळ्या निर्यात बंदीच्या जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर अनेक घटक अवलंबून आहे। म्हणजे ज्यामध्ये कंटेनर असतील, कंटेनर चालक असतील, क्लीनर असतील आणि त्या ठिकाणी काम करणारे शिपिंग एजंट असतील किंवा त्या ठिकाणचे शिपिंगवर काम करणारे कर्मचारी असतील, असे जवळपास 30 लाख कर्मचारी आहे। यांच्यावर या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे। जवळपास 1 ते 1.5 महिन्यांपासून हे काम बंद झालेलं आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये जर केंद्र सरकारनं निर्यात बंदी जी आहे ती जर उठवली नाही तर या शेतकऱ्यांवर आणखी उपासमारीची वेळ येईल, अशा पद्धतीची स्थिती आहे। आणि सध्याच्या घडीला त्या ठिकाणी 1,500हून अधिक कंटेनर जे धुळखात पडलेले आहेत आणि त्यामुळे जे न्हावाशेवा जे शिपिंग आहे त्या ठिकाणी ही मोठी अडचण एकंदरीतच या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे झाली। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।